आजच्या दिवसाचं जे नियोजन आहे ते सिद्धोधन जाधव, विजय हरड, आमचे सदस्य आतिजी घोडुंदे यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून हे आलेले आहे. आणि आजचा दिवस ॲक्च्युली मी बाहेर पडलो नाही. आमचे प्रकाश बंधू आहेत, शफिक सर आहेत, सलमान शेख आहेत, महेंद्र सवार आहे, आमचा अनिल भाऊ आहे, बंधू आहेत आमचे, साहिल आहेत, सगळी मुलं पूर्ण टीम आहे आमची, अनिकेत आहे, मयूर आहे. दिवसभर इथं 1 मिनिटसुद्धा आले नाही, ना जेवायला गेले ना कुठेच गेले नाही. यांचं सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. कारण की अशाच प्रकारे संपूर्ण टीमने जर आपण एकोपाने काम केलं तर मला वाटत नाही कुठलीच जे पथक असेल आमची की पुढची दिशा आहे ती आम्हाला अधोरेखित ब्लॅक डार्कने अधोरेखित केलेली आहे एवढं नक्की आहे. या माझ्या पूर्ण संपूर्ण टीमचे मी मनापासून आभारी आहे. भिवंडी तालुक्यातील ढोळे गावचे सुपुत्र तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जिजाऊ संघटना सदस्य तसेच शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर निवृत्ती मगरसर यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या कार्यालयामध्ये अनेक युवा तरुणांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने डॉक्टर निवृत्ती मगरसर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरघोस अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे डॉक्टर निवृत्ती मगरसर यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तर चला पाहूया डॉक्टर निवृत्ती मगरसर यांचा वाढदिवस कशा प्रकारे त्यांच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया.
सर्वप्रथम मी निवृत्ती मगर सरांना माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने आणि मी ज्या ज्या संघटनेमध्ये काम करतो किंवा इतर पक्षांमध्ये काम करतो त्या पक्षाच्या वतीने मी त्यांना आधी शुभेच्छा देतो. आणि ही जी काही जोडी आहे शुद्धोधन जाधव आणि निवृत्ती मगर, ही जोडी अशीच बहरत जाऊ. राहिला दुसरा प्रश्न असा, जो काही सामाजिक जीवनाचा जो काही वसा सरांनी घेतलेला आहे तो अजूनच बहरत जाऊ अशा शुभेच्छा आहेत. आणि सरांची माझी ओळखही ही सोशल लाईफमधूनच झालेली आहे आणि अजून सरांचा सामाजिक जो काही हे आहे वारसा तो अजून पुढे जात राहू. आणि पुन्हा एकदा या A1 जोडीला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. सर्वात प्रथम आमचे मार्गदर्शक या गावातले भूमिपुत्र या नात्याने की सर्वांना सामावून घेणारे, सर्वांच्या सुखदुःखाला हाक दिल्यानंतर त्याला ओ देणारे असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय निवृत्ती मगर सर, डॉक्टर निवृत्ती मगर सर यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजचा उपक्रम नाविन्यपूर्ण होताच होता, परंतु हा नवीन उपक्रम नाही आहे, खूप जुना उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी खूप वर्षे या अंतर्गत काम केलं, परंतु आजचा हा कार्यक्रम माझ्या अंदाजाने सक्सेसफुल कार्यक्रम ठरला असं मी मानतो. कारण 90 लोकांनी इथे ब्लड डोनेट केलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचा चेकअपसुद्धा झालेलं आहे. 212 लोकांनी चेकअप केले आणि बऱ्याचशा 202 लोकांच्या नेत्राच्या संदर्भात त्यांची चेकअप झाली. म्हणजे भरपूर लोकांनी ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पूर्णपणे म्हणजे पूर्ण व्यवस्थित करण्यासाठी आमचं योगदान होता, परंतु आमच्यासोबत असणारी सगळी नवीन पिढी, ज्या पिढीने हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या रक्तदात्यांनी, रक्तदान हे श्रेष्ठ दान आपण मानतो, त्या रक्तदान केलेल्या सगळ्या रक्तदात्याला मी आभार व्यक्त करतो. आणि हा नुसतं रक्तदान नाही आहे, त्या सरांसाठी असलेला प्रेम आहे, ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. कारण नुसताच इलेक्शन आले म्हणून आपण कार्यक्रम करणं हा आमचा अजेंडा नाही आहे. समाजसेवा करणं हा आमचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा 1 वर्ष न करता वर्षानुवर्ष करत आलेले हे व्यक्ती आहे. त्याच्यामुळं आम्हालाही त्याचा त्या कार्य करण्यासाठी आम्हाला जोर येतो. आणि हा जोरीचा प्रतिसाद म्हणजे आज हजारोच्या संख्येने इथं येणारी लोक येणारी भेट देणारे लोक, शुभेच्छा देणारे लोक, मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अशा व्यक्तीच्या बरोबरती ज्या संख्येने लोक आली त्या संख्येचा प्रेम हा असाच निरंतर राहिला पाहिजे आणि आमच्या हातातून निरंतर सेवा घडली पाहिजे असं आम्ही इथून आम्ही कयासाठी मानलेलं आहे. आणि नक्कीच 100% याचा फल सरांना मिळणार आहे. आणि सर या जोरावरती पुढच्या वर्षी राजकारण असो नसो, परंतु हाच कार्यक्रम पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुपटीने होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. पुन्हा एकदा सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. प्रकाशदादा असेल, सम्मानबाई असेल, विजय हरड असेल, ठीक आहे, त्यानंतरचा आमच्या आतिश गोविंदे असतील, ठीक आहे, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करून मी दोन शुभेच्छा. माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या वतीन परिवारातर्फे प्रथम मी त्याला खूप खूप शुभेच्छा देत आहे. निवृत्ती मगर सर हे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील राहतात, गोरगरिबांची मदत करतात आणि स्थानिक पातळीत आमची जेवढी मुलं आहेत, भिवडी तालुक्याचे असो किंवा इतर तालुक्यांची मुलांना त्यांनी रोजगार एक निर्माण करून दिलेले, त्याच्याबद्दल या परिसरामध्ये अतिशय प्रेमभाव निर्माण आहे. आणि त्याला आई भगवती माता असेच काम करण्यास खूप संधी द्यावा आणि उदंड आयुष्य लाभावे ईश्वर चरणी प्रार्थना. सर्वप्रथम अजित जाधव आणि त्याचबरोबर निवृत्ती मगर सर दोघांनाही वाढदिवस शुभेच्छा. खरं म्हणजे माणूस जन्माला येतोय आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला आयुष्य असतो. त्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगत असतो, परंतु काहींना सामाजिक भान ठेवून आणि त्याचबरोबर जे काही आपलं समाजाला देणं आहे ही जाणीव ठेवून काही लोक जे कार्य करत असतात आणि खऱ्या अर्थाने समाज म्हणून फिरण्याचं काम करत असतं. त्यापैकी मला वाटतं हे दोन व्यक्तिमत्व आहेत. आणि जो स्वतःसाठी जगता इतरांसाठी जगतोय तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणता येईल. आणि धर्म अनेक असतील, परंतु खऱ्या अर्थाने मनुष्य हा धर्म आहे आणि मानव ही जात आहे. आणि ह्या युक्तीप्रमाणे
हे दोन्ही व्यक्तिमत्व चालतात. मला वाटतंय यांच्या पाठीशी ज्यांचे विचार आहेत ते सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब त्यांच्या विचाराचा धागा घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच भविष्यातही यांच्याकडून अशाच प्रकारचे कार्य होईल याची सदिच्छा देतोय. आणि पुन्हा एकदा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे मित्र काशीनाथ पाटील त्यांचे जावई काशीनाथ पाटील हे पहिल्यापासून माझे जोडीदार आहेत. त्यामुळे आणि हे मगर हो हे माझ्या गावाचे शेजारी राहतात. तर त्यांचा काल मला अचानक फोन आला, बाबा वाढदिवस आहे, वाढदिवस चालूया. मित्राचं जावई हे म्हटलं म्हणजे अतिशय जवळचा माझा मित्र. त्या दृष्टिकोनाने मी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांचे पुढील आयुष्य आणि कार्य भरभराटी जावं ही शुभेच्छा देतो. आपल्याकडून निवृत्ती दादांना माझे मित्र निवृत्ती मगर सर यांना पहिल्यांदा मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खूप चांगलं काम नेहमी या परिसरामध्ये करतात, या तालुक्यामध्ये करतात. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून या परिसरात काम करतात. खरं म्हणजे मला सांगायला आवडेल तर माझ्या गावातसुद्धा काही पेशंट वगैरे असतात. ज्यावेळेस मी सरांना सांगतो का सर असा पेशंट आहे, त्यावेळेस नक्की मला ते 100% मदत करतात. मला मदत करतात, माझ्या मित्रांनासुद्धा मदत करतात. आपण नेहमी प्रत्येकाचा वाढदिवस बघतो. दादूच्या पार्ट्या ठेवून कोणी वाढदिवस करतो, कोणी मटणाच्या पार्ट्या ठेवून वाढदिवस करत असतो. पण सरांचा कार्य बघा, आज त्यांनी नेत्र तपासणीचा कार्यक्रम असेल, शरीराची तपासणीचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणारी माणसं फार कम असतात. त्यातून आमचे निवृत्ती मगर सर, डॉक्टर निवृत्ती मगर सर आज ते वाढदिवस अशा प्रकारे साजरा करतात. खूप आनंद वाटतो. खरं म्हणजे काम करणारे आणि मी सुद्धा 15-20 मिनिटं वेटिंगला, एवढी लोक त्यांना भेटायला येतात. म्हणजे हा प्रेम त्यांचा या परिसरामध्ये असेल. राजकीय क्षेत्रामध्ये बरेच जण वाढदिवस साजरा करतात, पण एवढी सुद्धा गर्दी मी बघत नाही कधी कोणाकडं. पण आज मी बघितली, एक लहानातला लहान मुलगा सुद्धा त्यांना इथे भेटायला येतो. कारण त्यांचं प्रेम, त्यांचा राहणीमान साधं बोला असतं. त्यांच्याकडे नेहमी लोक येणारी साधी जरी असली पण ती मोठ्या मनाची असतात. आणि ते ज्यावेळेस गरज असतो त्यावेळेस ते उभे राहून मोठ्या मनाने त्यांच्या बरोबर राहतील आणि मला असं वाटतं. आज त्यांना मी वाढदिवसाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि खरोखर मला तरी वाटतं मी जेव्हापासून जिजाऊमध्ये सामील झालो तेव्हापासून त्यांचा एकत्र वाढदिवस साजरा होतो. आणि ते नुसतं वाढदिवस नाही तर लोकांना काहीतरी सेवा देण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा होतो. ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे. आणि अजितदा सुद्धा नेहमीच कधीही त्यांना फोन करू दे, आम्हाला कार्याला कुठलाही सहकार्य असतो, तत्परी असतात ते त्याच्याबद्दल, दवाखान्याचा असो कुठलाही असो. पुन्हा त्यांना माझ्या मित्रांना, भावांना, दोघांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच कार्यक्रम तुम्ही यापुढेही राबवत राहा एवढीच इच्छा. आज मगर सरांचा वाढदिवस, त्यानिमित्त मी आणि माझे गावातले सहकारी यांच्याकडून मगर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडून शुभेच्छा. आज आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आणि अनेक युवकांचे गळ्यातले तावीज मान्यता डॉक्टर निवृत्ती मगर सर यांचा आज वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने इथं लोक उपलब्ध झाले आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात. आणि आमच्याकडनं सुद्धा आणि पूर्ण डोले गावाकडनं निवृत्ती मगर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सस्नेह जय महाराष्ट्र. आजचा हा वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या या विविध क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील सर्व सहकारी, मित्रपरिवार, वयस्कर व्यक्तिमत्व, माझे नातेवाईक आणि या सर्वांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज सकाळी जवळजवळ आम्ही 10 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे कंप्लीट 12 घंटे आम्ही नॉनस्टॉप सर्वांची वर्दळ आहे. आणि या सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे, कारण की यांचं प्रेम असं दिवसेंदिवस वाढत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आज सकाळपासून जे मांदियाळींची गर्दी होती त्या गर्दीमध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक अजून महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे. तुमचे एक जिवलग मित्र ढोळेगावचे माजी उपसरपंच शुद्धोधन जाधव सकाळपासून आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल काय प्रेम तुमचं आहे, काय ते 2 शब्दात व्यक्त करणार? माझ्या संपूर्ण टीमचं समर्पण खूप मोलाचं आहे. पण ॲक्च्युली आजच्या दिवसाचं जे नियोजन आहे ते सिद्धोधन जाधव, विजय हरड, आमचे सदस्य आतिजी घोडुंदे यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून हे आलेले आहे. आणि आजचा दिवस ॲक्च्युली मी बाहेर पडलो नाही. आमचे प्रकाश बंधू आहेत, शफीक सर आहेत, सलमान शेख आहेत,
महेंद्र सवार आहे, आमचा अनिल भाऊ आहे, बंधू आहेत आमचे, साहिल आहे, सगळी जी मुलं पूर्ण टीम आहे आमची, अनिकेत आहे, मयूर आहे, दिवसभर इथनं 1 मिनिट सुद्धा आले नाही, ना जेवायला गेले ना कुठेच गेले नाही. यांचं सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. कारण की अशाच प्रकारे संपूर्ण टीमने जर आपण एकोपाने काम केलं तर मला वाटत नाही कुठलीच जे पथक असेल आमची की पुढची दिशा आहे ती आम्हाला अधोरेखित ब्लॅक डार्कने अधोरेखित केलेली आहे, एवढं नक्की आहे. या माझ्या पूर्ण संपूर्ण टीमचे मी मनापासून आभारी आहे.